नमस्कार. जय संविधान, जय भारत. आज आम्ही आमच्या शेतात आलो ते बघा, सरकी खुरपण्यासाठी. म्हणजे खत बी टाकायचं आहे, फवारणी बी करायची. तर जेवणाची तयारी हे बघा, जेवण आता सुरू होणार आहे थोड्या वेळात. आमच्याकडं असं वातावरण आहे, सगळं जंगल आहे इकडे तिकडं. हरणी पण आहेत, प्राणी जंगली पण भरपूर आहेत. तुम्ही दिसेनच थोड्या वेळानं. भरपूर हिस्त्र प्राणी पण आहेत. जंगलचा भाग आहे. आता वाजलेत 9 आणि आम्ही आलोत. महत्त्वाचं म्हणजे काय आहे, इथं शेतात आल्यावर थोडा आनंद वेगळा वाटतो. कष्ट कष्ट ज्याला म्हणतात ते शेत म्हणजे इथं कष्ट जास्त करावं लागतात. म्हणजे इथं अनलिमिटेड असते, तर टायमाचं काही नाही. हे बघा, एक तर खुरपाचं आहे. जोपर्यंत संध्याकाळ होत नाही तोपर्यंत खुरपायचं आहे, म्हणजे त्याला टाईम नाही. 6 वाजतात, 6:30 पण वाजतात, दिवस मोठा असल्यामुळे. हे बघा, आमचं असंच आहे जीवन. गरिबाचं जीवन तर समजा तसं कष्टमयच असतंय, त्याला सुख कुठंच भेटत नाही. लोक म्हणते कष्ट केल्यानं मोठं होतं आहे. नाही, कष्ट केल्यानं फक्त समाधानी होतं, मोठं होत नाही. बाकी दुसरी गोष्ट कोणचीच भेटत नाही गरिबाला. तर आम्ही कष्ट करतो आपल्या हिशोबानं. हे बघा, शेत आहे असं आपलं बुजगावनं लावलेलं आहे ते. तिकडे ती खुरपायचं करायला आली. आणि आमची सरकी ही बघा, सरकी कसं आहे, काही रोग बीग दिसत आहे का सध्या बघ तुम्ही. तर थोडा मावा पाडल्यासारखा झाला आहे. याच्यावर काय उपाय म्हणून तुम्ही सांगा नक्की काय करायला पाहिजे. हे बघा, थोडा मावा पाडलेला आहे. सरकी अशी आहे. वातावरण शहरापेक्षा गावाकडचं वातावरण थोडं वेगळं असतं आहे. आणि त्यातल्या त्यात शेतीचं त्याचा वेगळाच नाद असतो. आमचं असंच आहे. आम्ही फक्त हार नाही मानत बाबा, आम्ही कष्ट करत राहतो. आम्ही व्हिडिओ टाईमपास नाही आहे बनवत. आपल्याला जे चांगलं वाटतं तेच बनवतो आहे मी. नवीन काही नाही आहे. आपण हसू बी शकतो, दुःखी पण राहतात, सुख बी असतंय, सगळ्या गोष्टी असतात. पण जसा देश तसा भेस आपला. लोकांना आपल्याला काय फॉलो करो, लाईक करो, कमेंट करो, हे काय घेणं आपल्याला नाही. आपल्याला फक्त आपल्याला चांगलं वाटतं तेच आपण करतो आहे. आणि आपले महाराष्ट्रातले माणसं मोठे व्हायला पाहिजे. ज्यांना लोकांना वाटत असेल ते लोक आपल्याला बरोबर बघतात. पण सगळ्यात महत्त्वाचं की आपले लोक मोठे व्हायला पाहिजे, याचा जास्त प्रयत्न करायला पाहिजे. त्याच्यामुळं करा कष्ट शेवटपर्यंत आणि नक्की भेटूया. आपण काम करत राहणार मरेपर्यंत. चला, धन्यवाद.